उद्या एकादशी असल्यामुळे आहे ना, म्हटलं तुळशी तोडून घ्यावा, म्हणजे मग सकाळी सकाळी पांढरं येतं. तर बघा मी एवढ्या झालेल्या आहेत तुळस तोडून. अंधार पडायच्या आधी ही तुळस मी तोडून घेते आणि उद्या पांडुरंगाला मस्त तुळशीची माळ करून घालू आपण. बघा मी आता तुळस ही तोडून घेते. तर आता याचा मस्त उद्या हार बनवू आपण पांडुरंगाला घालण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी मिनल दामणे ब्लॉग मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे शनिवार. तर आज शनिवार असल्यामुळे आता मला शनीला आणि मारुतीला पण जायचं आहे आणि उद्या आहे आषाढी एकादशी. त्याच्यामुळं आपल्याकडे एवढे तुळशी आहे, त्याच्यामुळे त्यांचं शनीला मारुतीला जाण्याच्या अगोदर मी तुळस तोडून घेते, म्हणजे संध्याकाळी ना तुळस तोडता येणार नाही. उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे तुळस तोडू नये असं म्हणते, म्हणून आता ही तुळस मी तोडून घेते आणि उद्या पांडुरंगाला मस्त हार घालू. बघा आपली तुळस एवढी मोठी आहे. तर मी आता तुळस तोडून घेते. तुळस कधीच नखानी नाही तोडायची, ती नखानी तोडलेली तुळस देवाला चालत नाही. त्याच्यामुळे ना असं पुढच्या बोटांनीच तोडायची. मी एवढी तुळस तोडून ठेवलेली, उद्या मस्त हार करायचा. आणि आता आम्ही येतो शनीला आणि मारुतीला जाऊ. आम्ही आता रंगार गल्लीत आल्यानंतर सोमेश्वर महादेवांचे दर्शन घेतले आणि त्याच्या शेजारीच मारुतीचं पण मूर्ती आहे, मारुतीचे पण दर्शन घेतले आणि त्या साईडला गणपतीचे पण मूर्ती आहे, मग गणपतीचं पण दर्शन घेतलं. आणि सोमेश्वर महादेवांच्या शेजारीच लगेच शनी महाराजांचे मारुतीचे पण मंदिर आहे, राधाकृष्ण आणि तुळजाभवानीचे मंदिर आहे आणि नवग्रहांचे पण मंदिर आहे आणि त्याच्या समोर लगेच दत्तगुरूंचे पण आहे. तर त्याच्यामुळे ना एका ठिकाणी आलं ना सगळीकडे दर्शन होऊन जातं. मग शनिवारी एकदा आमचं ठरलेलंच असतं यायचं, म्हणजे यायचं दर्शनासाठी. आता हा व्हिडिओ तुम्हाला एकादशीच्या दिवशीचा येत आहे. मी म्हटलं पहिलं सकाळी सकाळी ना रताळं उकडून ठेवले ना मग बरं पडतं, भुका पण लागत्या. आजीबाईला आमच्या गोळ्या पण घ्यायच्या असत्या, मग मी अशा पद्धतीनेच रताळे उकडत टाकते. एक पेपर घेते, पेपरवर रताळं धुवून टाकायचे आणि थोडं तूप टाकायचं आणि पॅक हवाबंद झाकण ठेवून 15-20 मिनटं ते असं वाफेवरच शिजवून घ्यायचे. ते एकदम छान लागते, असे पानचट वगैरे लागत नाही. ते कुकरमध्ये शिजवले ना तर ते असे पानचट लागतात. तर असे पण तुम्ही एकदा करून बघा, छान लागतात. रताळा आता 10-15 मिनटं मी ठेवून दिले वाफेवर आणि देवपूजा पण माझी राहिलेली होती सकाळची, मग ती मी करून घेतली. ते सकाळी सकाळी बरं पडतं मंद गॅसवर. देवपूजा होईपर्यंत रताळं पण मस्त मंद गॅसवर शिजले वाफेवर. आणि आजी पण इकडं आमच्या तुळशीच्या माळा बनवत होत्या. रात्री आपण त्या तुळशी तोडलेल्या होत्या ना, तर त्याचे छान असे हार बनवले, काही विठ्ठल मंदिरात देण्यासाठी आणि काही घरातल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी पण हार आम्ही घातले. आणि आता बघा हे आपले रताळं छान शिजलेले आहे. आता त्याच्यात आपण सुरी घालून बघितली तरी एकदम मस्त शिजले, म्हणजे आपले रताळं शिजले एकदम मस्त. ह्या रताळांबरोबर दूध किंवा शेंगदाण्याचं बेसन उपवासाचं, नाहीतर तसे खाल्ले तरी एकदम छान लागतात. त्याच्यात पाण्याचा अंश अजिबात नसतो ना, ते वाफेवरच शिजलेले असतात, त्याच्यामुळे एकदम चवदार लागतात. पण मी त्याच्याबरोबर आहे ना झिरकं बनवलेलं होतं शेंगदाण्याचं. पांडुरंगाला हार बनवला तुळशीचा, मस्त बनवला. नमस्कार मंडळी, तर आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही निघालो आहे पांडुरंगाला. आम्ही 11-11:30 वाजताच गेलो होतो, तरी बघा इतक्या लांबच्या लांब रांगा होत्या आणि गर्दी पण भरपूर होती. त्याच्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला दर्शनाला. आणि इकडं बघू शकता तुम्ही, इतकी गर्दी होती. तरी आमच्या गावात भरपूर मंदिर आहे पांडुरंगाचे, विठ्ठल रुक्मिणीचे भरपूर मंदिर आहे. त्याच्यामुळं तरी डिवायडेशन होऊन गेलं गर्दीचं. तर मग त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही शनी महाराजांचं मंदिर झालं, मग गणपती
ज्ञानेश्वर माऊलीचं, मग विठ्ठल रुक्मिणीचं, त्याच्यानंतर शेजारी लगेच गणपती. आम्ही दर्शनासाठी हार्दे आश्रमात या ठिकाणी आलो होतो. तर ते अकोले बायपासला आहे, तर आमच्या घरापासूनच एकदम जवळ आहे. आणि मंदिरातच आहे ना रक्तदानाचं पण भव्य आयोजन केलेलं होतं आणि चाललेलं होतं रक्त देण्याचं काम, बऱ्याच लोकांचं रक्तदान करण्याचं. तर मग आम्ही बघितलं आणि आलो निघून. तरी घरी आल्यानंतर लगेच खिचडी परतली, कारण लय भूक लागलेली होती आम्हाला. आता 1:30 वाजला ना, मग फराळाचं नको करायला. बघा मी आता खिचडी परतू राहिले, झिरकं काही रताळं खाऊ. आत्ताच आम्ही पांडुरंगाला पण जाऊन आलेलो आहे. तिकडून आल्या नाही भूक लागली. चला मग आता मला डिश आली जेवायला. एवढ्या काय करायचे आणि पप्पा तर आत्ताच आमचं आता फराळाचं पण झालं. आणि इकडं मी लगेच लोणी काढवायला ठेवलेलं आहे. आणि इकडं चाललेलं आहे बाईचं कपडे सरकवायचं काम. तूप कडवीत असताना मी त्याच्यात एक पदार्थ टाकते. त्या पदार्थामुळे आहे ना पावसाळ्यात तूप अजिबात असं वास वगैरे येत नाही. तर ती गोष्ट एकदम आपल्या घरातच अवेलेबल असती. तर त्याच्यामुळं ती गोष्ट कोणती तर तुम्ही बघू शकता. तर आपलं घरातच असतं ते जाडं मीठ घ्यायचं 2-4 खडे. आणि ते बा आता मी हे खडे टाकते त्याच्यात. खडे टाकल्यानंतर मीठ 1-2 महिने फ्रीजच्या बाहेर सुद्धा चांगलं राहतं, वास येत नाही त्याचा. आता आपलं हे तूप होत आलेलं आहे. तर तूप रवेदार होण्यासाठी अजून एक ट्रिक आहे माझ्याकडं. तर मी ती काय ट्रिक आहे बघा, थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते हाताने थोडं तुपात शिंपडायचं. संध्याकाळी आता आम्ही थोडी भगर केली होती आणि दुपारची थोडी खिचडी, रताळं आणि बेसन पण होतं. त्याच्यामुळं आता आजीबाई म्हणे जाईल आपल्या याच्यावरच भागून, काही दुसरं करत नको बसू. नाही तर मला साबुदाणा वडा पण करायचा होता. आणि इकडं बघा सगळ्या घरात पावसामुळं दिवसभर कपडे सगळ्या घरात कपडेच होते. पाऊस सारखा चालू होता. आणि इकडं आजीबाईन ते बसले होते मोबाईल पाहत, कोणी गेम खेळत होतं. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ट्रिक कशा वाटल्या तुपाबद्दलच्या त्या पण मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटू पुन्हा.